नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय एक टॉपिक जो की आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा जो घटक आहे हा आज इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा त्यामध्ये वापर आहे इलेक्ट्रॉनिक्सचा। त्याशिवाय इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार होऊ शकत नाही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स शिवाय। तर त्या इलेक्ट्रॉनिक्सची आज आपण माहिती घेणार आहोत। त्यातला एक मुख्य घटक जो की आहे रेजिस्टरचे जे काही प्रकार आहेत, कुठल्या प्रकारचे रेजिस्टर्स इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट म्हणून वापरले जातात, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। सर्वात प्रथम रेजिस्टर म्हणजे काय? रेजिस्टर हा असा घटक आहे की जो करंटला विरोध करतो, करंटच्या फ्लोला अडथळा निर्माण करण्याचं जो काम करतो त्याला रेजिस्टर असे आपण म्हणतो। चला तर मग आपण त्याबद्दल अधिक माहिती घेऊया। त्या रेजिस्टरचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये मुख्य दोन प्रकारांमध्ये लिनियर रेजिस्टर आणि दुसरा नॉन लिनियर रेजिस्टर। लिनियर रेजिस्टर्सचे दोन प्रकार आहेत, एक फिक्स रेजिस्टर, दुसरा व्हेरिएबल रेजिस्टर। नॉन लिनियर रेजिस्टर्सचे तीन प्रकार आहेत, थर्मिस्टर, व्हीडीआर आणि एलडीआर। हे प्रत्येक वापरानुसार रेजिस्टरचे प्रकार आहेत। लिनियर रेजिस्टन्स याचा अर्थ असा होतो की जो ओमच्या नियमानुसार काम करतो, असा रेजिस्टर की जो ओमच्या नियमानुसार काम करतो। आणि नॉन लिनियर याचा अर्थ जो ओमच्या नियमानुसार काम करत नाही, असे रेजिस्टन्स नॉन लिनियर मध्ये येतात। ओमचा नियम काय सांगतो आपल्याला की तापमान कायम असताना विद्युत मंडळातून वाहणारा प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो। या पद्धतीने तुमचे लिनियर रेजिस्टन्सचे ते काम करतात। नॉन लिनियर रेजिस्टन्स व्होल्टेज, करंट या तत्वावरती काम करत नाही। ओमचा नियम व्होल्टेज आणि करंट आपल्याला आणि रेजिस्टन्स त्या नियमानुसार काम करतो असं सांगतो। त्यामध्ये व्होल्टेज आणि करंट दोन्हीचा अंतर्भाव असतो, परंतु नॉन लिनियर मध्ये कुठलाही रेजिस्टन्स हा व्होल्टेज किंवा करंटच्या तत्वावरती बदलत नाही। हा फरक आहे लिनियर रेजिस्टन्स आणि नॉन लिनियर रेजिस्टन्स मधला। आता लिनियर रेजिस्टन्सचे दोन प्रकार आपण बघणार आहोत, ज्यामध्ये पहिला आहे तो फिक्स्ड रेजिस्टर आहे आणि दुसरा आहे तो व्हेरिएबल रेजिस्टर आहे। फिक्स्ड रेजिस्टर याचा अर्थ असा की ज्याची व्हॅल्यू बदलता येत नाही, तो फिक्स असतो। त्याचे जे काही रेजिस्टन्स असेल ओम मध्ये तो फिक्स असतो, तो आपल्याला बदलता येत नाही कुठल्याही पद्धतीने, त्याला आपण फिक्स म्हणतो। व्हेरिएबल रेजिस्टन्स याचा अर्थ आपल्याला त्याचा रेजिस्टन्स जो असतो व्हेरी करता येतो याचा अर्थ आपल्याला तो बदलता येतो, त्यामुळे त्याला आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणतो। तर आता फिक्स रेजिस्टन्स मधले काही प्रकार बघूयात। फिक्स्ड रेजिस्टन्स मध्ये जो पहिला प्रकार येतो तो असतो वायर बाउंड रेजिस्टन्स। आपण इमेज मध्ये बघत असाल, या इमेज मध्ये रेजिस्टन्स मटेरियल वापरले। हा एक रेजिस्टर आहे, हा जो आपल्याला दिसतो हा एक रेजिस्टन्स आहे, रेजिस्टर आहे, याला आपण वायर बाउंड म्हणतो। वायर बाउंड का म्हटलं जातं की सिरेमिक किंवा बॅकलाइटच्या इन्सुलेटिंग मटेरियल हा आतला जो भाग आहे, याच्या आतला ही जी वायर काय दिसते, या वायरच्या आतमध्ये जो भाग आहे हा सिरेमिक पासून बनवलेलं मटेरियल आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे। त्याच्यावर जे रेजिस्टन्स मटेरियल गुंडाळले ते निकेल, क्रोम अलॉय किंवा नायक्रोम पासून बनवलेलं हे तुमचं रेजिस्टन्स मटेरियल याच्यावरती गुंडाळले, त्याचे टर्न्स मारलेत। हा एक रेजिस्टन्स म्हणून काम करतो। निकेल, क्रोम अलॉय आणि नायक्रोम हे एक पद्धतीने तुमचे रेजिस्टन्स म्हणून काम करतात। हा गुंडाळला जातो इन्सुलेटेड कंपाऊंड वरती, जो सिरेमिक किंवा बॅकलाइट पासून बनवला जातो। आणि परत हे रेजिस्टन्स गुंडाळल्यानंतर याच्यावरती एक सिंथेटिक आवरण दिलं जातं, जेणेकरून बाहेरनं कोणी त्याला हात लावला तर त्याला शॉक बसू नये। यासाठी दोन कनेक्टिंग लीड असतात। फिक्स रेजिस्टन्स जे असतात त्याला दोनच कनेक्टिंग लीड असतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळं ही एक कनेक्टिंग लीड आहे आणि या साईडला एक कनेक्टिंग लीड आहे। हा हाय पॉवर रेटिंगसाठी वापरला जातो। याचा जो वापर आहे वायर बाउंड रेजिस्टन्सचा हाय पॉवर रेटिंगसाठी आहे। 100 वॅट किंवा त्यापेक्षा जास्त वॅटेजच्या रेजिस्टरमध्ये हे उपलब्ध आहेत। 100 वॅट किंवा त्यापेक्षा जास्त पॉवरच्या वॅटेजमध्ये हे तुम्हाला रेजिस्टन्स भेटतील। याचा टेम्परेचर जो असतो तो 350 डिग्री पर्यंत हा काम करू शकतो। हा जो रेजिस्टर आहे हा 350 डिग्री पर्यंत आपल्याला काम करू शकतो। त्यानंतर कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स आहे, हा कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स या ठिकाणी दाखवला आहे।
यासाठी जे रेजिस्टन्स मटेरियल वापरलं आहे, हा जो कंपाऊंड दिसतो आतमधला इथले रेजिस्टन्स मटेरियल, हे जे रेजिस्टन्स मटेरियल या ठिकाणी वापरलं आहे ते कार्बन आणि ग्राफाईट मिश्रित पावडर आहे. हे कार्बन ग्राफाईट मिश्रित पावडर या ठिकाणी वापरलेली आहे. इन्सुलेटेड मटेरियल म्हणून याच्यावर सिरेमिकचं आवरण दिलेलं आहे. हे जे वरती दिले हे सिरेमिकचं आवरण दिलेलं आहे. इन्सुलेटेड कोटिंग जे दाखवले हे सिरेमिकचं आवरण आहे. आतमध्ये त्याच्या रेजिस्टन्स मटेरियल म्हणून कार्बन आणि ग्राफाईट मिश्रित पावडर भरलेली आहे. ह्या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे, ह्याचा रेजिस्टन्स जो काय असेल या रेजिस्टरचा, हा डिपेंड करतो की तुम्ही किती मिक्सचरमध्ये म्हणजे किती प्रमाणात तुम्ही कार्बन आणि ग्राफाईट मिक्स केलं आहे, याच्यावरती या रेजिस्टरची रेजिस्टन्स व्हॅल्यू ठरते. रेजिस्टन्स व्हॅल्यू जर जास्त असेल तर रेजिस्टन्सचा आकारसुद्धा वाढतो. रेजिस्टन्स व्हॅल्यू कमी असेल तर याचा आकारसुद्धा लहान होऊ शकतो. 1 ओमपासनं 22 मेगा ओमपर्यंत हा रजिस्टर कार्बन कंपोजिशन रजिस्टर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याच्यावरती कलरचे बँड असतात. याचा जो तक्ता आहे रेजिस्टन्स कसा शोधून काढायचा हा आपण पुढे बघणारच आहोत. हा कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स आहे. त्यानंतर मेटल फिल्म रेजिस्टर. मेटल फिल्म रेजिस्टन्समध्ये रेजिस्टन्स मटेरियल म्हणून या ठिकाणी मेटलची फिल्म वापरतात. मेटल ऑक्साईड किंवा निकेल क्रोमियम. हे जे आतमध्ये आपल्याला कर्व शेपमध्ये जे मेटल रेजिस्टन्स दिसतं, हे जे मटेरियल आहे हे मेटल ऑक्साईड आहे किंवा निकेल क्रोमियम म्हणून दोन्ही पण मटेरियल तुम्ही रेजिस्टन्स मटेरियल मेटल फिल्म रेजिस्टन्समध्ये वापरू शकता. यावरती जे हे आवरण दिलेलं आहे हे सिरेमिकचं आवरण आहे. या ठिकाणी 1 नंबरचा जो पार्ट दाखवला आहे हा लीड आहे. 2 नंबर जो दाखवला आहे हा एंड कॅप आहे. ही साईडची एंड कॅप दिली, ही जी उभी दिसते ही एंड कॅप आहे. दोन्ही साईडला एंड कॅप असतात. त्यानंतर 3 नंबरला जे सिरेमिक मटेरियल आहे हे आतमध्ये तुमची मेटल ऑक्साईड किंवा निकेल क्रोमियम ज्यावरती गुंडाळले रेजिस्टर्स, ज्या आतमध्ये काळं कंपाऊंड तुम्हाला दिसतंय हे तुमचं सिरेमिकचं कंपाऊंड आहे. याच्यावरती तुम्हाला मेटल ऑक्साईडची रेजिस्टन्स किंवा निकेल क्रोमियमचा रेजिस्टन्स गुंडाळावा लागतो. त्यानंतर ही मेटल फिल्म आहे 4 नंबरची दाखवली, ही मेटल फिल्म आहे म्हणजे रेजिस्टर तुमचा. त्यानंतर ही इपॉक्सी कोटिंग 5 नंबर जे हे वरचं सिंथेटिक किंवा इपॉक्सी कोटिंग आहे. आणि 6 नंबरचा कलर बँड आहे. प्रत्येक रेजिस्टरवरती जे लहान आकाराचे ज्यावरती रेजिस्टन्स लिहिता येत नाही त्यावरती कलरचे बँड दिलेले असतात. ज्याच्यावरती रेजिस्टन्स लिहिता येतो त्याच्यावरती रेजिस्टन्स लिहिलेला असतो. शक्यता रेजिस्टर्सवरती कलरचे बँड हे दिले जातात. यानंतर हा 1 ओहमपासून ते 10 मेगा ओहमपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये भेटू शकतो. हा टेम्परेचर जास्तीत जास्त सहन करू शकतो. 120 अंश सेल्सिअसपासून 1750 अंश सेल्सिअसपर्यंत मेटल फिल्म रेजिस्टन्स हा टेम्परेचरला टिकाव धरू शकतो. त्यानंतर पुढचा जो रेजिस्टन्स आपण बघणार आहे तो आहे कार्बन फिल्म रेजिस्टर. आता या कार्बन फिल्म रेजिस्टन्समध्ये रेजिस्टन्स मटेरियल म्हणून कार्बनची फिल्म वापरली. ही जी काळी दिसते आपल्याला कर्व शेपमध्ये मारलेली ही कार्बन फिल्म दिलेली आहे. कार्बन फिल्म ही सिरेमिकच्या कंपाऊंडवरती गुंडाळलेली आहे. ह्या आतमध्ये जे निळं कंपाऊंड आहे हे तुमचं सिरेमिक रॉड आहे. हा दिला आहे त्या ठिकाणी सिरेमिक रॉड किंवा सिरेमिक कंपाऊंड आहे. त्याच्यावरती हा कार्बनची फिल्म गुंडाळलेली आहे. कार्बनची फिल्मचा जो रेजिस्टन्स आहे किंवा या रेजिस्टरचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो या कार्बनची फिल्मचे टर्न्स तुम्ही किती गुंडाळे म्हणजे याचे वेळे तुम्ही या इन्सुलेटेड कंपाऊंडवरती किती दिलेत यावरती तुमचा रेजिस्टन्स डिपेंड असतो. किती लहान वेळे दिलेत आणि किती लांब दिलेत किंवा किती जास्त वेळ दिलेत याच्यावरती या रेजिस्टरचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो अवलंबून असणार आहे. त्यानंतर हा 1 ओहमपासून ते 10 मेगा ओहमपर्यंत हा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. टेम्परेचरला तग धरण्याची क्षमता आहे जी 85 अंश सेल्सिअसपासून 155 अंश सेल्सिअसपर्यंत हा टेम्परेचरला टिकाव धरू शकतो. असा हा कार्बन फिल्म रजिस्टर आहे. त्यानंतर पुढचा जो आहे आता यापासून पुढं जे आहे ते व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे म्हणजे यांचा रेजिस्टन्स तुम्हाला कमी किंवा जास्त करता येतो. हा जो पहिला रेजिस्टर दाखवला हा पोटेन्शियोमीटर व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. याला सर्क्युलर व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणतात. गोल आकाराचा आहे त्याच्यामुळे याला सर्क्युलर सुद्धा म्हणतात. यामध्ये जे रेजिस्टन्स मटेरियल वापरले हे कार्बन कंपोजिशन एलिमेंट आहे. ह्याच्या आतमध्ये जे एलिमेंट वापरले जातं रेजिस्टन्स म्हणून हे कार्बन कंपोजिशन एलिमेंट वापरले जातं. याचा जो रेजिस्टन्स आहे तुम्ही हा नॉब वापरून व्हेरी करू शकता. जसा आपला घरातला फॅन असतो, फॅनला आपण डिमर जोडलेलं असतं स्पीड कमी जास्त करण्यासाठी, त्याच पद्धतीने हा नॉब दिलेला आहे जो तुम्हाला रेजिस्टन्स व्हेरी करू शकतो, रेजिस्टन्स बदलू शकतो, त्यासाठी हा दिलेला आहे. आणि हा जो रेजिस्टर आहे पोटेन्शियोमीटर रेजिस्टन्स तो व्होल्टेज लेवल कमी किंवा जास्त करतो. म्हणजे सप्लाय जो असतो 230 व्होल्टचा घरातला किंवा 220 व्होल्टचा हा कमी किंवा जास्त करण्याचं काम करतो. हा कंट्रोल करतो फक्त व्होल्टेजला, करंटला तो व्हेरी करत नाही, फक्त तो व्होल्टेजला व्हेरी करतो. त्यामुळे याचं नाव पोटेन्शियोमीटर व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. फक्त व्होल्टेज कमी किंवा जास्त करतो, करंटला कुठलाही नुकसान देत नाही किंवा करंट कमी जास्त करत नाही. हा किलो ओम किंवा मेगा ओममध्ये अवेलेबल आहे, मोठ्या स्वरूपात आहे.
किलो किंवा मेगा ओममध्ये हा काम करू शकतो. असा पोटेन्शिओमीटर व्हेरिएबल रेजिस्टर. त्यानंतर हा रेओस्टॅट आहे. रेओस्टॅटला दुसरं नाव वायर बाउंड व्हेरिएबल रेजिस्टर सुद्धा म्हणतात. ह्याचा रेजिस्टन्स सुद्धा व्हेरी होतो, फक्त हा करंट व्हेरी करतो. म्हणजे करंटच्या प्रमाणात करंट कमी किंवा करंट जास्त करतो. व्होल्टेजला तो हात लावत नाही किंवा व्होल्टेजला तो धक्का लावत नाही, फक्त करंट कमी किंवा जास्त करण्याचं काम तुमचं रेओस्टॅटचं आहे. रेओस्टॅटचं हे जे मटेरियल दिसतंय, गुंडाळलेली वायर जी आहे, हा मुख्य म्हणजे रेजिस्टरचं काम करतो. हा रेजिस्टर आहे. हा जो धातूपासून बनवला आहे, हा धातू निकेल, क्रोम आहे किंवा नायक्रोमपासून बनवला जातो. हा ज्या घटकावरती गुंडाळला आहे तो एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. बॅकेलाइट किंवा मायकापासून आतले इन्सुलेटिंग मटेरियल तयार केलं जातं. त्याच्यावरती नायक्रोम, क्रोम आहे किंवा निकेलचे वेढे मारले जातात. हा फक्त करंटला कंट्रोल करू शकतो, व्होल्टेज हा कंट्रोल करत नाही. हे एक इनपुट टर्मिनल आहे आणि आउटपुट टर्मिनल आहे. 2 टर्मिनल ह्याला दिले जातात. हा मोटरच्या स्पीड कंट्रोलिंगसाठी तुम्ही बघू शकता, जो MG पॅनल सेट असतो त्याच्यामध्ये जो रेओस्टॅट दिलेला असतो किंवा AC मोटर कंट्रोलिंगसाठी जो रेओस्टॅट दिलेला असतो त्याच्यामध्ये असे वेढे मारलेले असतात रजिस्टरचे, आणि त्याद्वारे तुम्ही करंट व्हेरी करून मोटरचा स्पीड कमी किंवा जास्त करू शकता. हा फक्त करंट कंट्रोलिंगसाठी आहे. त्यानंतर हा ट्रिमर रेजिस्टर्स आहे. जसा पोटेन्शिओमीटर आहे, आता या ठिकाणी दिले सेम ॲज पोटेन्शिओमीटर रेजिस्टर्स, फक्त पोटेन्शिओमीटर रेजिस्टन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी नॉब दिला जातो. या ठिकाणी नॉब न देता स्क्रू दिला जातो. म्हणजे तुम्ही स्टार स्क्रूड्रायव्हर किंवा तुमचा मायनरचा जो स्क्रूड्रायव्हर आहे या साहाय्याने तुम्ही याचा रेजिस्टन्स कमी किंवा जास्त करू शकता, व्हेरी करू शकता. फक्त हा वापरताना जसा तुमचा पोटेन्शिओमीटर किलो किंवा मेगा ओममध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तसा हा किलोमध्ये उपलब्ध नाही, हा फक्त ओममध्ये उपलब्ध आहे. छोट्या स्वरूपात वापरला जातो. पोटेन्शिओमीटरचा लहान भाऊ म्हणलं तरी चालेल. असा हा ट्रिमर रेजिस्टर आहे. रेजिस्टर्स कॅपॅसिटी कमी याची. त्यानंतर आपण बघणार आहोत हे जे आहेत आता हे नॉन लिनियर रेजिस्टर्स आहेत. म्हणजे याला हा ओमच्या नियमावरती काम करत नाही. याला व्होल्टेज किंवा करंट दोन्हींना तो इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो, परंतु ओमच्या नियमानुसार करत नाही. आता हा जो पहिला आहे हा PTC रेजिस्टर आहे. PTC याचा अर्थ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स. म्हणजेच जर एखाद्या वेळेस टेम्परेचरमध्ये वाढ झाली, इफ टेम्परेचर इनक्रीज म्हणजे टेम्परेचरमध्ये समजा वाढ झाली, त्याचा रेजिस्टन्स हा कमी होतो. त्यामुळे याला म्हणतात पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. टेम्परेचरमध्ये वाढ झाल्यास रेजिस्टन्स हा वाढतो. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट याचा अर्थ रेजिस्टन्समध्ये वाढ झाली की याचा रेजिस्टन्स वाढतो. हा तुमचा रेजिस्टन्स या ठिकाणी दाखवला आहे PTC. समजा गृहीत धरा की एखाद्या रूममधलं रूम टेम्परेचर म्हणजे आपलं जे भारतात जे रूम टेम्परेचर असेल त्या रूम टेम्परेचरला जर PTC रेजिस्टन्स हा 100 ओम असेल, जर 100 ओम असेल तर सपोज भारतामध्ये जर रूम टेम्परेचर हा PTC रेजिस्टरचा 100 ओम असेल, भारतात जर रूम टेम्परेचरला PTC रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर 100 ओम असेल आणि जर तो टेम्परेचर 10 अंशने जर इन्क्रीज केला तर त्या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू ती इन्क्रीज होते. याचा अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू 150 ओम होईल. जे काय असेल ते 150 ओम होऊ शकते किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकते. हा असा आपला PTC रेजिस्टर आहे. त्यानंतर NTC रेजिस्टर आहे. NTC रेजिस्टर याचा अर्थ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टर. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्सचा जो काम आहे तो PTC रेजिस्टन्सपेक्षा उलट आहे. एखाद्या वेळेस जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स हा कमी होतो. PTC मध्ये तुमचा टेम्परेचर वाढला की रेजिस्टन्स वाढतो. NTC मध्ये टेम्परेचर वाढला की रेजिस्टन्स हा कमी होतो. हा NTC प्रकारचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटचा एक रेजिस्टर दाखवला आहे. समजा तुमचं जर रूम टेम्परेचरला NTC रेजिस्टर 100 ओम असेल आणि रूम टेम्परेचर तुम्ही 100 अंशने समजा वाढवलं तर त्याचा जो रेजिस्टन्स असतो रेजिस्टरचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतो, 60 ओम होतो. हा एक व्हॅल्यू दाखवली 60 ओम, यापेक्षा कमी पण होऊ शकतो. टेम्परेचर जर 10 अंशाने वाढला तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतो, म्हणजे तो 60 ओमच्या जवळपास होईल. हे रेजिस्टर्स बनवण्यासाठी जे रेजिस्टन्स मटेरियल वापरले ते कोबाल्ट, निकेल, मेटल ऑक्साईड ऑफ मॅंगनीज पासून बनवलेले NTC
NTC आणि PTCला वापरले जातात. ह्याच्यातले कोबाल्ट, निकेल, मेटल ऑक्साईड, मॅंगनीज, मेटल ऑक्साईड ऑफ मॅंगनीज हे मटेरियल तुमचं NTC रेजिस्टर बनवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर हा येतो व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टन्स. हा व्होल्टेजवरती व्होल्टेज वाढ किंवा कमी झाला, व्होल्टेज वाढला किंवा कमी झाला तर हा रेजिस्टन्स काम करतो. याला व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टन्स म्हणतात, याला VDR सुद्धा म्हणतात. यामध्ये जर व्होल्टेज इन्क्रीज झालं म्हणजे जर समजा व्होल्टेज वाढलं तर याचा जो रेजिस्टन्स असतो तो डिक्रीज होतो, म्हणजे हा कमी होतो. व्होल्टेज वाढीवरती याचा रेजिस्टन्स जो असतो कमी होतो. रेजिस्टन्स कमी झाला तर करंट वाहण्याचं प्रमाण काय होतं, वाढतं. रेजिस्टन्स आणि करंट यांचं व्यस्त प्रमाण आहे. रेजिस्टन्स जर कमी झाला तर यातनं वाहणारा जो करंट असतो तो वाढतो. समजा VDRचा रेजिस्टन्स 10 व्होल्ट सप्लायला 100 ओम आहे. जर तो 5 व्होल्टने वाढवला म्हणजे जर तो सप्लाय व्होल्टेज त्याचं 15 व्होल्ट जर केलं तर त्याचा रेजिस्टन्स जो असतो तो कमी होतो, तो 90 ओम, जवळपास 90 ओम होईल. म्हणजे समजा तुमचं सप्लाय व्होल्टेज वाढलं तर रेजिस्टन्स हे काय होते, कमी होते. रेजिस्टन्स कमी झालं की करंट वाढीचं प्रमाण काय होतं, जास्त होतं. अशा कंडिशनला तुम्ही याचा उपयोग जो आहे तो व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये करू शकता ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी. समजा लाईनमधील जो व्होल्टेज असेल, एखाद्या दिवस आपल्या घरात व्होल्टेज कमी किंवा जास्त होतं, अशा कंडिशनला 220 व्होल्ट जर तुम्हाला घरात पाहिजे असेल आणि ते 220 व्होल्टचं समजा जास्त व्होल्टेज झालं, 400 व्होल्टेजपर्यंत आलं, तर अशा कंडिशनला हा जो रेजिस्टर तुमच्या सर्किटमध्ये पॅरललमध्ये जोडला जाईल व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये. तर हा जे एक्स्ट्रा व्होल्टेज आल्यानंतर तुमचे जे काही लोड जोडले असतील, फॅन असेल, TV असेल, त्याचं सुरक्षितता याला प्रदान करतो. हा स्वतः पॅरलमध्ये जोडलेला असतो, एका साईडला फेज आणि एका साईडला न्यूट्रल. ओव्हर व्होल्टेज झाल्यानंतर ह्याच्यातनं जास्त प्रमाणात करंट वाहतं, कारण व्होल्टेज वाढल्यानंतर रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. व्होल्टेज वाढलं, ह्याच्यातलं सप्लाय व्होल्टेज 400 झालं तर ह्याच्यामधला रेजिस्टन्स कमी होतो, त्यामुळे करंट जास्त प्रमाणात वाहून लाईन शॉर्ट सर्किट होते. म्हणजे तुमचं पुढचं काही इन्स्ट्रुमेंट जोडले असतील ते वाजतात, MCB वगैरे असेल तर तो ट्रिप होतो. त्यानंतर हा जो आहे तो सगळ्यात शेवटचा लाईट डिपेंडिंग रेजिस्टन्स आहे. हा लाईटच्या इंटेन्सिटीवरती काम करतो, म्हणजे लाईटची जी काय प्रकाशाची जी काही तीव्रता असते त्यावरती तुमचा लाईट डिपेंडिंग रेजिस्टन्स काम करतो. हा इथं रेजिस्टन्स दाखवलेला आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स दाखवला आहे. याचा हा सिम्बॉल आहे LDRचा, लाईट डिपेंडिंग रेजिस्टन्सचा. हा LDR लाईट डिपेंडिंग रेजिस्टन्स बनवण्यासाठी कॅडमियम सल्फाईड किंवा लेड सल्फाईड या मटेरियलचा यूज केला जातो. रेजिस्टन्स मटेरियल म्हणून वापरतात. जर लाईटची इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता जर वाढली तर रेजिस्टन्स हा कमी होतो. प्रकाशाची तीव्रता याच्यावरती जास्त दिली तर याचा जो रेजिस्टन्स असतो तो कमी होतो, म्हणजे यातनं करंट व्हायला सुरुवात होते. असा हा लाईट डिपेंडिंग रेजिस्टन्स आहे. जर आपण बघितले NTC, PTC व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टन्स आणि हा लाईट डिपेंडिंग रेजिस्टन्स, हा तुमचा नॉन लिनियर रेजिस्टन्स आहे. हा ओहमच्या नियमांचं पालन करत नाही, त्यामुळे याला नॉन लिनियर रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. तर आपण बघणार आहोत की रेजिस्टन्सवरती जे कलर कोड दिलेले असतात, शक्यता सर्व रेजिस्टन्सवरती कलर कोड हे दिलेले जातात. तुमचा कार्बन कंपोजिशन, मेटल फिल्म, कार्बन फिल्म रेजिस्टन्स जे आहेत याच्यावरती तुमचे कलरचे बँड्स दिले जातात. हे जे प्रत्येक कलर जो दाखवला आहे, लाल, पिवळा, नारंगी आणि पिवळा, हा जो कलर दाखवला आहे प्रत्येकाला कलर बँड असं म्हटलं जातं. या कलरवरनं प्रत्येक कलरची एक व्हॅल्यू दिलेली असते, ज्याचा चार्ट आपण या ठिकाणी दाखवला आहे. तर आता ह्याची सुरुवात कुठून करायची, या ठिकाणी रेडपासनं करायची का येल्लोपासनं करायची, हा मोठा प्रश्न असतो. तर या ठिकाणी समजा आपण हे चारही बँड जर बघितले तर 3 बँडमध्ये सारखा अंतर दिलेलं आहे. पहिला बँड आणि दुसऱ्या बँडमधलं असलेलं अंतर, दुसरा बँड आणि तिसऱ्या बँडमधलं असलेलं अंतर हे सारखं आहे, आणि तिसऱ्या बँड आणि चौथ्या बँडमध्ये जे अंतर दिलं आहे हे जास्त आहे. म्हणजेच हा जो शेवटचा जो अंतर जास्त असलेला बँड आहे हा शेवटी पकडायचा. त्याच्या विरुद्ध दिशेला जो असतो तो असतो पहिला बँड. म्हणजे हा रेड कलरचा आहे तो पहिला बँड पकडायचा. टोटल 4 बँड म्हणजे 4 कलर असतात, त्याच्यावरती 4 पेक्षा जास्त पण असू शकतात, म्हणजे 5 बँडचा सुद्धा असू शकतो. हा 4 बँडचा रजिस्टर आहे. तर हा 4 बँडचा रजिस्टरची व्हॅल्यू काढत असताना हा एक तक्ता आपल्याला दिला जातो. त्या तक्त्यावरून आपल्या रजिस्टरची व्हॅल्यू काढता येते. या ठिकाणी प्रत्येक कलर वाईज प्रत्येक ह्याची एक नंबरची एक व्हॅल्यू असते. जसं आता या ठिकाणी लाल कलर पाहिला आहे, तर लाल कलरची, रेड कलरची जी व्हॅल्यू आहे या तक्त्यामध्ये ती 2 आहे. या ठिकाणी 2 व्हॅल्यू दिली, त्यामुळे हा 2 मांडून घ्यायचा. त्यानंतर दुसरा जो बँड आहे तो येल्लो कलरचा आहे. येल्लो कलरचा बँडची जी व्हॅल्यू दिली या ठिकाणी 4 दिलेली आहे. या ठिकाणी तो 4 मांडून घ्यायचा, म्हणजे 2 वरती 4 मांडायचे, अशा ते झाले 24. तिसरा बँड जो असतो, तिसऱ्या बँडची जी व्हॅल्यू आहे, या बँडची व्हॅल्यू जी असते ती मल्टिप्लायर असते. तिसरा बँड जो असतो तो मल्टिप्लायरचा असतो. त्या ठिकाणी ती जी व्हॅल्यू दिली ऑरेंज कलरचा आहे, तर ऑरेंज कलरची जी मल्टिप्लायरची व्हॅल्यू आहे ती 10चा तिसरा घात आहे. या ठिकाणी 10चा
तिसरा घात आहे 24 गुणिले हा 10चा तिसरा घात, आणि जो शेवटचा म्हणजे चौथा बँड जो असतो तो टॉलरन्स असतो. चौथा बँड दिलेला आहे या ठिकाणी तुमचा गोल्ड कलर आहे. हा जो कलर दाखवला आहे हा गोल्ड कलर आहे. तर गोल्ड कलरचा जो चौथा बँड येतो ±5%. हा तुमचा ±5% म्हणजे 24 गुणिले 10चा 3 घात ±5%. 24 गुणिले 10चा 3 घात जर केला म्हणजे 10 वरती 3 शून्य आहेत म्हणजे 1000 आहे. 24 गुणिले 1000 याचा अर्थ झाला 24,000. 24,000 लिहिताना आपण किलोमध्ये लिहिणार आहे 24 किलो ओहम. 24,000 ओहम पण असू शकतात. किलो याचा अर्थ 3 शून्य. 24,000 ओहम लिहिलं तरी चालतं किंवा 24 किलो ओहम लिहिलं तरी चालतं. प्लस मायनस तुमचा 5% म्हणजे या 24,000च्या 5%. 24,000चे जर 5% आपण केलं तर ते 1200 ओहम येतील. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू 24,000 अधिक 1200 किलो ओहम असू शकते. अधिक पण असू शकते आणि मायनस पण असू शकते. ज्यावेळेस रजिस्टर बनवला जातो तर दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो. ज्याची व्हॅल्यू प्लस मायनसमध्ये ठेवली जाते. प्लस मायनस म्हणजे तो 5%ने जास्त पण असू शकतो आणि 5%ने कमी सुद्धा असू शकतो. म्हणजे 24,000 ओहम मध्ये जर हे 1200 मिळवले तर त्याची व्हॅल्यू जवळपास 24,000ची 25,000 ओहम होईल आणि मायनस केलं तर 23,000 ओहम होईल. प्लस मायनस 1.2 किलो ओहम असा तुमचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो. हा कॅल्क्युलेशनचा तक्ता आहे. यावरून आपण भरपूर प्रकारचे रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकतो. काही ठिकाणी पहिला बँड असा तक्ता दिला जातो की हा पहिला बँड, त्यानंतर दुसरा बँड, तिसऱ्यानंतर मल्टिप्लायर आणि चौथा टॉलरन्स. या ठिकाणी तीनच दाखवलेत. नंबर पहिल्या बँडची आणि दुसऱ्या बँडची किंमत जवळपास सारखी असते. त्यामुळे दोन तक्ते मारायची गरज पडत नाही. पहिला बँड आणि जो दुसरा बँड असतो म्हणजे हा पहिला बँड आणि दुसऱ्या बँडची जी व्हॅल्यू असते जवळपास सर्व कलरची ही सारखी असते. त्यामुळे एकच नंबरचा तक्ता दाखवला आहे. पहिला बँड आणि दुसरा बँड आपण या तक्त्यामध्ये सेपरेट केलेला नाही. तिसरा बँड आहे मल्टिप्लायरचा आणि चौथा बँड जो असतो तो टॉलरन्सचा. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.